नमस्कार मंडळी, अभिराज कलेक्शनच्या नवीन कोऱ्या भागात तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण भेट देणार आहोत ठाण्याच्या हृदयात वसलेल्या श्रद्धा, इतिहास आणि भक्तीचा संगम असलेल्या श्री कोपिनेश्वर महादेव मंदिराला. ठाणे स्टेशन पासून अवघ्या 10 मिनिटाच्या अंतरावर गजबजलेल्या बाजारपेठेत वसलेले हे मंदिर वाहतुकीच्या सर्व सोयींना सहज पोचण्याजोगे आहे. मसुंदा तलावाच्या म्हणजेच आताच्या तलावपालीच्या अगदी जवळ असलेलं हे मंदिर दर्शनानंतर मनाला एक वेगळीच शांतता, समाधान देते. मंदिरात प्रवेश करताच भव्य नंदी महाराज आपल्या नजरेस पडतात आणि त्यांच्या समोर आहे महाराष्ट्रातील सर्वात भव्य शिवलिंगांपैकी एक हे शिवलिंग, जे आहे 4 फूट 3 इंच उंच आणि 12 फूट घेराचं आहे. आजही हे महाराष्ट्रातील सर्वात भव्य शिवलिंग मानले जाते. गाभाऱ्याच्या आत प्रवेश करताच इथे डावी बाजूला एक सुंदर भली मोठी गणपती रायाची मूर्ती देखील आहे. ही मूर्ती संगमरवरीची आहे. या गाभाऱ्यात तुम्ही अनेक असे विविध अभिषेक, पूजा, पाठ, हवन, स्तोत्र हे सगळं इथे वर्षानुवर्ष केलं जातं. याच मूर्तीच्या बाजूला एक सुंदर अशी दुसरी एक मूर्ती गणपती बाप्पाची विराजमान केलेली आहे. आता आपण शिवलिंग गाभाऱ्यात प्रवेश करणार आहोत. इथली अशी मान्यता आहे की हे शिवलिंग दरवर्षी 1 इंचाने वाढत आहे. हे मंदिर सुभेदार दिवलकरांनी उभारले असून आजचा जो गाभारा आपण पाहतो तो त्या प्राचीन काळातच बांधलेला आहे. कोपिनेश्वर मंदिराच्या अंगणात शीतला देवी, श्री दत्तगुरु, कालिका माता, हनुमान आणि श्रीराम यांची मंदिरेही आहेत. दर सोमवारी या मंदिरात अभिषेक केला जातो. गाभाऱ्याच्या बाहेर पडताच आपल्याला इथे सुंदर असं छोटस शिवलिंगाचं दर्शन घ्यायला मिळतं. त्याच्याच बाहेर एक मोठं पटांगण आहे. तिथे मोठमोठे संत येऊन सत्संग, पूजा या विधी होतात. त्याच्याच शेजारी एक भलं मोठं पिंपळचं झाड आहे. त्या झाडाला पिंपळेश्वर असं म्हणतात. त्याचं दर्शन तुम्ही नक्की आवर्जून घ्या. हे सुंदर असं दृश्य बघायला तुम्हाला मिळेल. हे मंदिर निसर्गरम्य मंदिर आहे. सुंदर, शांत, स्वच्छ हवा अशा मंदिरांना तुम्ही नक्की आवर्जून भेट देत जा. इथल्या प्रत्येक मंदिरातलं रेखीव काम, पुराणा काळातलं जे दगडी पाषाणाचं केलेलं काम आहे
ते तुम्हाला बघण्यासारखं आहे. हे भलं मोठं मंदिर तुम्ही नक्की पाहायला या. एकाच मंदिरात तुम्हाला प्रत्येक विविध असे देव तुम्हाला बघायला मिळतील. त्यांच्या मूर्ती इथे स्थापन केल्या आहेत. प्रत्येक विठ्ठल रखुमाई आहेत, दत्त मंदिर आहे, हनुमान मंदिर आहे, गणेश मंदिर आहे. दत्तगुरूंची मूर्ती ही बघण्यासारखी दिव्य आहे. ती नक्की तुम्ही या दर्शनाला या. पेशवे काळातील एक ऐतिहासिक खूणही पाहायला मिळते. सन 1745 मध्ये निधन झालेल्या ठाण्याचे कोतवाल बुबाजी नाईक यांच्या पत्नीचे सती वृंदावन आजही येथे आहे. दीपमाळा आणि कामधेनू मंदिर बघण्यासारखे आहे. इथे तुम्हाला 5 मुखी शिवलिंग दर्शनास बघायला मिळतील. त्याच्याच शेजारी एक छोटंसं शिवलिंग स्थापन केलं आहे. – 1895 साली उभारलेल्या दीपमाळा आणि त्यांच्यामधील अनोखे कामधेनू मंदिर हे मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. सोमवार, महाशिवरात्री आणि संपूर्ण श्रावण महिन्यात इथे भक्तांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. इथे तुम्हाला एक म्हसोबा मंदिर दर्शनास मिळेल. दररोज शिवलिंगाचा अभिषेक, रुद्राभिषेक, वैदिक मंत्रोच्चार आणि दिवसभर होणाऱ्या आरत्या मंदिरात एक दिव्य वातावरण निर्माण करतात. भक्त बेलपत्र, फुले, फळे अर्पण करून भगवान शिवाची मनोभावे पूजा करतात आणि गर्भगृहाची प्रदक्षिणाही करतात. जुन्या काळातील ह्या 2 दीपमाळा बघण्यासारख्या आहेत. तुम्ही जर रात्री दर्शन घेणार असाल तर हे दीपमाळा जेव्हा प्रज्वलित करतात तेव्हा हे संपूर्ण वातावरण बघण्यासारखं असतं. त्याच मधोमध हे कामधेनूचं मंदिर आहे. असेच नवीन आध्यात्मिक व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत हर हर महादेव. भेटूया पुढच्या व्हिडिओ. धन्यवाद.